गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा रिॲक्शन्स ऑफ माइन्स त्यातली 8वी रिॲक्शन आपण बघतोय. इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. बघा ॲरोमॅटिक शब्द या ठिकाणी तुम्हाला दिला आहे. मीन्स दिस रिॲक्शन इज रिलेटेड टू युअर ॲरोमॅटिक अमाइन्स. असे अमाइन्स त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक ग्रुप असला पाहिजे. तो प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल, वॉट एव्हर इट मे बी. तर ॲरोमॅटिक अमाइन्सला आपण ही रिॲक्शन अप्लाय करतोय. त्याच्यासाठीची रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. अजून 2 शब्द त्याच्यात तुम्हाला दिलेले आहेत. मीन्स हिअर वन ऑफ द इलेक्ट्रोफाइल इज सबस्टिट्यूटेड बाय अनादर इलेक्ट्रोफाइल. म्हणजे इलेक्ट्रोफाइल निघून जातोय, दुसरा इलेक्ट्रोफाइल त्याची जागा घेतोय, म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. अँड इट इज शोन बाय युअर ॲरोमॅटिक अमाइन्स. म्हणजे ॲरोमॅटिक रिंग जी आहे, ॲरोमॅटिक न्यूक्लियस जे आहे, त्या न्यूक्लियसचा जो हायड्रोजन असणार आहे, जसं बेंझिन रिंग, त्याचं हायड्रोजन आपण रिप्लेस करणार आणि त्याची जागा दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला देणार. अशी जर रिॲक्शन असेल अमाइन्सची तर त्याला म्हणणार तुम्ही इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बघा तर मित्रांनो, अमाइन्सचा जर आपण विचार केला तर 3 वेगळ्या प्रकारची अमाइन्स आहेत. कुठलाही अमाइन जर असला then this amine is a bifunctional compound. Very important word regarding your amine. कुठला अमाइन जर असेल तर तो बायफंक्शनल नेचर तुम्हाला दाखवतो. इट इज बायफंक्शनल इन नेचर. आता बायफंक्शनलचा अर्थ काय झाला? बाय मीन्स टू. इफ यू कन्सिडर द अमाइन हिअर, सपोज प्रायमरी अमाइन तुम्हाला दिला आहे. फॉर एक्झाम्पल यू आर गिव्हन द प्रायमरी अमाइन and that one is your aniline benzamine. अमाइन्स ॲरोमॅटिक जर असतील तर ते बायफंक्शन असतात. ह्याचा अर्थ काय झाला मित्रांनो? बघा, these amines shows the reactions involving NH2 group. हे जे अमाइन्स आहेत हे अशा रिॲक्शन दाखवतात ज्याच्यामध्ये NH2 ग्रुप इन्व्हॉल्व असेल. बरोबर. त्याच्यानंतर बेंझिन रिंग जी आहे, ते बेंझिन रिंग सुद्धा तुम्हाला सबस्टिट्यूशन या ठिकाणी दाखवणार. त्याला तुम्ही म्हटलं इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. म्हणजे बेंझिन रिंग सुद्धा रिॲक्शन तुम्हाला दाखवू शकते. NH2 ग्रुप पण तुम्हाला रिॲक्शन दाखवेल, बेंझिन रिंग पण तुम्हाला रिॲक्शन दाखवेल. दोघं पार्ट्स जे आहेत, फंक्शन ग्रुप पण आणि त्याच्यातला हायड्रोकार्बन पार्ट जो आहे तो पण तुम्हाला रिॲक्शन्स दाखवतो. रिॲक्शन्स मध्ये तो इन्व्हॉल्व होतो. दोघं ग्रुप इन्व्हॉल्व होतात. दॅट्स वाय हिअर सच अ टाइप ऑफ कंपाऊंड्स आर कॉल्ड एज युअर बायफंक्शनल कंपाऊंड. जसं याच्या अगोदर पण आपण म्हटलंय फिनॉल्स मध्ये, फिनॉल्स आर बायफंक्शनल इन नेचर. कारण की तिथला OH ग्रुप जो आहे बेंझिन रिंगचा तो पण रिॲक्शन दाखवू शकतो आणि बेंझिन रिंग पण रिॲक्शन दाखवतो. तसं या ठिकाणी पण आहे. NH2 पण तुम्हाला रिॲक्शन दाखवेल आणि ॲरोमॅटिक न्यूक्लियस जे आहे ते पण रिॲक्शन दाखवतं. दॅट्स वाय इट इज अ बायफंक्शनल कंपाऊंड. तर आहे तुमचा आता ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. जर तुम्हाला सेकंडरी अमाइन दाखवायचं असेल मित्रांनो, तो कसं दाखवणार? व्हेरी सिम्पल. ॲरोमॅटिक रिंग, नायट्रोजन, त्याला हायड्रोजन आणि अजून एक अल्केल ग्रुप असेल किंवा ॲरिल ग्रुप असेल. दिस वन इज युअर प्रायमरी अमाइन, दिस वन इज युअर सेकंडरी अमाइन अँड दिस वन इज युअर टर्शरी अमाइन. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की प्रायमरी अमाइन कसं ओळखणार? NH2, सेकंडरी अमाइन NH, टर्शरी अमाइन N. कुठलाही अमाइन जर असेल तर त्याच्यातला NH2 ग्रुप जो असेल, जसं या ठिकाणी हा NH2 ग्रुप आहे, सेकंडरी अमाइन मध्ये हा NHR ग्रुप आहे, सेकंडरी अमाइन मधला NHR ग्रुप, टर्शरी अमाइन मधला हा R2N ग्रुप. All these are, लक्ष व्यवस्थित मी काय सांगतोय, all these are ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. 11वी असताना बघितलंय, मागच्या चॅप्टर मध्ये पण बघितलंय आपण. ऍक्टिव्हेटिंग किंवा डिऍक्टिव्हेटिंग म्हणजे काय? ऍक्टिव्हेटिंग विच इन्क्रीजेस द रिॲक्टिव्हिटी, विच इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ द बेंझिन रिंग. हे तिघं ग्रुप जे आहेत NH2, NHR, R2N, हे तिघं बेंझिन रिंगची ऍक्टिव्हिटी वाढवतात, रिॲक्टिव्हिटी वाढवतात, म्हणून त्यांना आपण ऍक्टिव्हेटिंग असं म्हणत असतो. बरोबर आहे. अँड दुसरा महत्त्वाचा शब्द वापरतो मी पहिला, ऍक्टिव्हेटिंग. अँड दीज आर OP डायरेक्टिंग. आता OP डायरेक्टिंगचा अर्थ काय झाला? O मीन्स ऑर्थो अँड P मीन्स पॅरा. हे OP डायरेक्टिंग आहेत. म्हणजे ते रिॲक्शन करत असताना सबस्टिट्यूशन तुम्हाला कोणत्या पोझिशनला दाखवतील मित्रांनो?
दे शोज द सबस्टिट्यूशन ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. हे दोघं ज्या पोझिशन आहे ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे आणि हे तुमची मेटा पोझिशन आहे. परत ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन, ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन. म्हणून यांना म्हटलं आपण दीज ऑल थ्री ग्रुप्स आर ऍक्टिव्हेटिंग अँड ओपी डायरेक्टिंग. हे जे तिघ ग्रुप आहेत प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी, टर्शियरी अमाइन्स, ॲरोमॅटिक अमाइन्स मधले ते ऍक्टिव्हेटिंग आहेत आणि ओपी डायरेक्टिंग आहे. लक्षात आलं. तर आपल्याला आता अशा ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचं इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय आहे ते आपल्याला बघायची आहे. 3 वेगवेगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मित्रांनो आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यातली फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दॅट वन इज युअर हॅलोजिनेशन. 3 बघायचे आपल्याला. एक हॅलोजिनेशन, सेकंड नायट्रेशन आणि थर्ड वन इज युअर सल्फोनेशन. तिघं लक्षात ठेवा. त्यातली फर्स्ट आहे हॅलोजिनेशन. मित्रांनो पर्टिक्युलरली आपण त्या हॅलोजिनेशन मधलं या ठिकाणी बघतोय. दॅट वन इज युअर ब्रोमिनेशन. बघा 3 जे रिॲक्शन आहेत, हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, त्याच्यातलं ब्रोमिनेशनला आपण सुरुवात करतोय. Bromination is simply the reaction in which hydrogen atom of the aromatic nucleus is replaced by bromine. हायड्रोजन काढायचा आपल्याला aromatic amines aromatic रिंगचा आणि ब्रोमिन त्या ठिकाणी ठेवायचा आहे. Such a reaction is called as the bromination reaction. Okay. Now here when benzene त्याला NH2 म्हणजेच तुमचा aromatic amine झाला, aniline झाला. When this aniline is treated with bromine water, Br2 या ठिकाणी घेतोय. डायरेक्ट Br2 लिहिलं तरी पण चालेल. ब्रोमिन वॉटर at a low temperature or at room temperature. Very important topic. लक्ष द्या व्यवस्थित. बघा या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्ही आता ह्या ब्रोमिनेशनचा विचार केला तर ह्या ब्रोमिनेशन मध्ये आपल्याला हायड्रोजन रिप्लेस करायचं आहे. कशाने? ब्रोमिनने. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. मग प्रश्न असा आहे की कुठला हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करणार? कारण की याच्याकडे 5 हायड्रोजन आहेत या रिंगला. 1 2 3 4 5. 5 पैकी कुठला हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करणार? ऑलरेडी तुम्हाला म्हटलं मी NH2 ग्रुप असेल, NHR असेल, R2N असेल. हे तिघच्या तिघ ग्रुप जे आहेत ते ओपी डायरेक्टिंग आहेत. स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटिंग. तिघ ऍक्टिव्हेटिंग आहेत, रिंगची ऍक्टिव्हिटी वाढवतात आणि ओपी डायरेक्टिंग आहेत. देअरफॉर सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. सबस्टिट्यूशन जी होणार आहे ती ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होणार. मग ऑर्थो पॅरा पोझिशनला जर सबस्टिट्यूशन झाली तर तुम्हाला प्रॉडक्ट या ठिकाणी काय मिळेल मित्रांनो? दॅटफॉर हिअर द प्रॉडक्ट फॉर्म इन दिस रिॲक्शन. लक्ष द्यायचं असेल. Here the product form is हा NH2 ग्रुप या बेंझिन रिंगची ऍक्टिव्हिटी कुठे कुठे वाढवतोय? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. दोघं ऑर्थो पोझिशन ही पॅरा पोझिशन. तिघ ठिकाणचे हायड्रोजन तो रिप्लेस केलाय ब्रोमिनने आणि तुम्हाला ह्या पद्धतीने प्रॉडक्ट मिळेल. बरोबर आहे. आता ही रिॲक्शन बॅलन्सिंग करण्यासाठी आपण हा 3 टाइम्स Br2 घेतोय. म्हणजे 6 टाइम्स ब्रोमिन झाला. Br2 × 3 2 ब्रोमिन गुणिले 6 ब्रोमिन झाले. इथला हायड्रोजन रिप्लेस झाला, इथला हायड्रोजन रिप्लेस झाला, इथला हायड्रोजन. 3 ठिकाणचे हायड्रोजन रिप्लेस झाले. 3 हायड्रोजन 3 ब्रोमिन 3 टाइम्स HBr. 3 HBr बाहेर पडले आणि हा जो प्रोडक्ट तुम्हाला मिळाला इट इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ व्हाईट प्रेसिपिटेट. पहिला नेमिंग कसं करणार बघा मित्रांनो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. दुसऱ्या पोझिशनला, चौथ्या पोझिशनला, 6व्या पोझिशनला 3 वेळेस म्हणून ट्राय. ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमो आणि NH2 असेल तर त्याला म्हणणार तुम्ही ॲनिलीन. 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. व्हाईट प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला हा प्रॉडक्ट या ठिकाणी मिळाला. व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. इथं आपल्याला जर व्हेरी इम्पॉर्टंट इकडे लक्ष. खूप महत्वाचा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. खूप महत्वाचं रिॲक्शन तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. जर समजा काही याच्यावर एंट्रान्सला पण क्वेश्चन विचारले जातात, विचारले गेलेत, विचारला जाऊ शकतो. ओके मित्रांनो, जर तुम्हाला सांगितलं की इथं आपण मिळाला ट्राय ब्रोमो ॲनिलीन, ट्राय डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळाला आहे.
इथं तुम्हाला मोनो डेरिव्हेटिव्ह पाहिजे, मला एकच ब्रोमीन पाहिजे. मग एकच ब्रोमीन जर पाहिजे असेल, म्हणजे 2 ब्रोमीन मला नको आहे, या 3 पैकी एकच मोनो डेरिव्हेटिव्ह पाहिजे मला, तर तुम्ही करणार काय? तर आता ट्राय ब्रोमो डेरिव्हेटिव्ह मिळाला काय आपल्याला, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, इट इज अ स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटिंग ग्रुप. हा रिॲक्टिव्हिटी खूप वाढवतो बेंझिन रिंगची. कुठं? ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला, म्हणून तुम्हाला ट्राय ब्रोमो डेरिव्हेटिव्ह मिळाला. मग जर समजा याची ऍक्टिव्हिटी कमी राहिली असती तर काय? तर तुम्हाला मोनो डेरिव्हेटिव्ह मिळू शकतो जर याची ऍक्टिव्हिटी कमी असेल तर. मग त्याची ऍक्टिव्हिटी कमी कसं करणार? म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचं बघा, याची ऍक्टिव्हिटी जर तुम्ही कमी केली तर तो ट्राय ब्रोमोच्या ऐवजी मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला देऊ शकतो. म्हणून सगळ्यात अगोदर आपण समजा मला मोनो प्रॉडक्ट पाहिजे असेल तर मी त्या NH2 ग्रुपची ऍक्टिव्हिटी कमी करणार. कशा पद्धतीने कमी करणार इकडे लक्ष द्या. बघा हा जो ऍनिलीन आहे बघा, तीच रिॲक्शन मी परत घेतोय, लक्ष द्या व्यवस्थित, व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. बघा तीच रिॲक्शन मी या ठिकाणी घेतोय. दिस वन इज युअर ऍनिलीन. याला अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड दाखवले तरी पण चालणार आहेत. व्हेन दिस ऍनिलीन इज रिॲक्टेड विथ ऍसेटिक अनहायड्राइड, लक्ष द्या व्यवस्थित. ऍसेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, किंवा ऍसेटिल क्लोराइड, दोघांपैकी काही वापरलं तरी पण चालेल. नोट्स मध्ये तुम्हाला मी ऍसेटिक अनहायड्राइड यूज करून रिॲक्शन दिलेली. इथं वेगळी रिॲक्शन देतो, म्हणजे दोघं रिॲक्शन तुमच्या लक्षात येतील. तर इथं आपण ऍसेटिल क्लोराइड यूज करणार. ऍसेटिल क्लोराइडचा फॉर्म्युला आहे ClC डबल बॉन्ड OCH3. दिस वन इज ऍसेटिल क्लोराइड. बघा हा जो NH2 आहे, तर मी थोडंसं अजून वेगळं लिहितोय. दोघं हायड्रोजन मी सेपरेट लिहिलंय. इन द प्रेझेन्स ऑफ पिरिडीन आपण ती रिॲक्शन करू शकतो. देन व्हॉट हॅपन्स, काय होणार आहे मित्रांनो बघा, HCl बाहेर पडेल. HCl बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड काय मिळतोय बघा, बेंझिनची रिंग, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड, किंवा तुम्ही डायरेक्ट सर्कल दाखवलं तरी पण चालेल. हा नायट्रोजन, त्याला हा हायड्रोजन NH, आणि हा एक हायड्रोजन जर निघाला, रिप्लेस झाला, त्याच्या ऐवजी ऍसेटिल ग्रुप या ठिकाणी येईल. हा जो कंपाऊंड आहे, दिस इज नोन ॲज ऍसेटॅनिलीड. या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही ऍसेटॅनिलीड. किंवा बघा नायट्रोजनला एवढा जो ग्रुप अटॅच आहे हा ऍसेटिल ग्रुप आहे, म्हणून त्याला आपण दुसरं नॉमेनक्लेचर काय करू शकतो, N म्हणजे नायट्रोजन, कॅपिटल N लिहायचा, N ऍसेटिल. नायट्रोजनला ऍसेटिल ग्रुप अटॅच आहे, N ऍसेटिल ऍनिलीन, असं जरी त्याला नॉमेनक्लेचर केलं तुम्ही तरी सुद्धा चालेल. तर बघा आता इथं काय केलं आपण, NH2 ग्रुप जो आहे, जो स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेटिंग आहे, तो ऑर्थो पॅरा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो, म्हणून तुम्हाला ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळाला. आपल्याला मोनो पाहिजे म्हणून आपण याची ऍक्टिव्हिटी कमी करतोय, आणि त्याची ऍक्टिव्हिटी कमी करण्यासाठी आपण ऍसिटिलेशन त्याचं केलंय. ऍसिटिलेशन इज कॅरिड आउट बाय युजिंग ऍसेटिल क्लोराइड. इथं तुम्ही ऍसेटिल क्लोराइड यूज केलाय, ऍसिडिक अनहायड्राइड पण आपण यूज करू शकतो. मग असं झाल्यानंतर काय झालं बघा, हा जो NH2 ग्रुप आहे, NH2 ग्रुपचा जर आपण विचार केला तर लक्षात द्या, व्हेरी इम्पॉर्टंट, NH2 मधला जो नायट्रोजन आहे त्याच्यावरची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ही डिलोकलायझेशन मला दाखवतो. भरपूर वेळेस आपण असं डिलोकलायझेशन बघितलंय. पण आता ह्या NH2 ग्रुपचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं मित्रांनो बघा, NH दिसतंय, NH C डबल बॉन्ड O, NH C डबल बॉन्ड O CH3. बघा NH C डबल बॉन्ड CH3, इथं खाली तुमचा ॲरोमॅटिक न्यूक्लियस आहे. ओके, तर इथं अगोदर ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे कोणासोबत डिलोकेशन दाखवायची, रिंग सोबत, म्हणून रिंगची ऍक्टिव्हिटी वाढायची. कुठल्या पोझिशनला, ऑर्थो पॅरा, आणि परत ऑर्थो पोझिशनला रिॲक्टिव्हिटी वाढवण्याचं काम तो NH2 करतो. पण इथं आपण काय केलं बघा, त्याचं ऍसिटिलेशन केल्यामुळे त्याचं कन्व्हर्शन ह्या NH C डबल बॉन्ड CH3 मध्ये झालं. आता नायट्रोजन वरची इलेक्ट्रॉनची पेअर जी या ठिकाणी बेंझिन रिंग सोबत डिलोकलायझेशन दाखवते, समजतंय तुम्हाला, इथं मात्र काय होईल, इट शोज ऑर इट इज इन कॉन्जुगेशन विथ
हा जो ऍसेटिल ग्रुप त्याला अटॅच आहे त्याच्या सोबत आपल्याला त्याचं कॉन्जुगेशन दिसेल मित्रांनो. मग असं झालं तर काय बघा, असं झालं तर स्ट्रक्चर काय तयार करणार तुम्ही बघा, हा तुमचा NH, त्याच्यानंतर इथं काहीतरी बेंझिन रिंग असणार आहे, इथं हा डबल बॉन्ड टाकला, ऑलरेडी एक सिंगल बॉन्ड होता, एक इलेक्ट्रॉनची पेअर झाली, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला, ह्या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं म्हणून या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज झाला. मीन्स हियर लोन पेअर प्रेझेंट ऑन नायट्रोजन डज नॉट शो द डिलोकलायझेशन विथ बेंझिन रिंग. मग बेंझिन रिंग सोबत जर डिलोकलायझेशन त्याचं नसेल तर बेंझिन रिंगची ऍक्टिव्हिटी वाढेल का? नाही, किंवा जर वाढली तरी ती खूप कमी प्रमाणात वाढेल. इन दिस वे द ऍक्टिव्हिटी ऑफ बेंझिन रिंग डिक्रीजेस बाय युझिंग दिस प्रोसेस. ही जी प्रोसेस आपण केली याचं आपण ऍसिटिलेशन केलं, बेंझिन रिंगची ऍक्टिव्हिटी कमी झाली. मग आता हा जो कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे याची ट्रीटमेंट, याची रिॲक्शन आपण ब्रोमीन सोबत करू. रिॲक्शन व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात. कशा पद्धतीने आपण रिॲक्शन करणार बघा, त्या ठिकाणी तो कंपाऊंड मी लिहितोय बेंझिन रिंग, त्याला हा NH C डबल बॉन्ड O CH3 acetanilide. Where this compound now undergoes bromination. मग याचं जर आपण आता ब्रोमिनेशन केलं तर तुम्हाला ट्राय सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट मिळाला आहे का? NH2 ची ऍक्टिव्हिटी खूप जास्त आहे, आता याची ऍक्टिव्हिटी कमी आहे. इट शोज द मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. मग मोनो सबस्टिट्यूट प्रोडक्ट तुम्हाला मिळेल तरी काय मित्रांनो, या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी मी येतोय मोनो सबस्टिट्यूट प्रोडक्ट NH C डबल बॉन्ड O CH3 आणि मोनो सबस्टिट्यूशन मध्ये पॅरा पोझिशनचा प्रॉडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळेल, पॅरा ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल. मग आपल्याला ट्राय ब्रोमो डेरिव्हेटिव्ह जो मिळाला आहे त्याच्याऐवजी आपल्याला मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मिळाला मोनो ब्रोमो, पण प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो, आपल्याला इथे NH2 पाहिजे, याच्यात आपल्याला बदल करायचा नाही, पण इथे NH2 मिळाला तुम्हाला नाही. आपल्याला मोनो मिळाला पण NH2 मिळाला नाही, म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम झाला. परत आपल्याला तोच कंपाऊंड मिळवायचा आहे, असाच कंपाऊंड, पण ज्याच्यात NH2 असला पाहिजे आणि एकच ब्रोमीन असला पाहिजे. एक ब्रोमीन आहे पण NH2 नाही. मग शेवटी काय करायचं, हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला आहे याचं जर आपण ऍसिडिफिकेशन केलं, अल्कलाइन किंवा ऍसिडिक हायड्रॉलिसिस आपल्याला त्याचं करायचं आहे. इट अंडरगोज हायड्रॉलिसिस बाय युझिंग ऍसिड और बाय युझिंग अल्कली. असं जर केलं बघा मित्रांनो, आता मी याचं हायड्रॉलिसिस करतोय और OH मायनस, हायड्रॉलिसिस बाय युझिंग ऍसिड और अल्कली, देन व्हॉट हॅपन्स, याचं ऍसिडिफिकेशन होईल. तुम्हाला कंपाऊंड मिळेल बघा CH3 C डबल बॉन्ड OH मिळाला कंपाऊंड. आणि हा जो H असेल तो नायट्रोजनला अटॅच होईल. H जर नायट्रोजनला अटॅच झाला मित्रांनो तर कंपाऊंड काय मिळतोय बघा, दिस वन इज युअर बेंझिन रिंग. या बेंझिन रिंगच्या पॅरा पोझिशनचा ब्रोमीन ऍज इट इज, त्याच्यात बदल नाहीये. आता हायड्रोजन NH ला अटॅच झाला म्हणजे तो झाला तुमचा NH2 प्लस CH3COOH. तर ऍसिडिक ऍसिड तुमचा बाय प्रॉडक्ट तयार झाला. बघा इथं ट्राय ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळाला होता, पण आपल्याला ट्राय ब्रोमो नको होता, आपल्याला पाहिजे होता मोनो ब्रोमो. मोनो ब्रोमो मिळवण्यासाठी आपण काय केलं, याची NH2 ची ऍक्टिव्हिटी कमी करण्याचा प्रयत्न केला बाय ऍसिटिलेशन, ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड. आणि मग परत तोच ग्रुप परत मिळवण्यासाठी आपण त्याचं काय केलं, हायड्रॉलिसिस केलं. तर अशा पद्धतीने यू कॅन ऑब्टेन मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह बाय धिस प्रोसेस. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मधला हा A पार्ट तुमचा झाला, दॅट वन इज युअर ब्रोमिनेशन. मग जसं आपण या ठिकाणी आता A पार्ट बघितलाय तसाच याच्यातला B पार्ट सुद्धा आहे. बघा यातला B पार्ट आपण आता बघतोय आणि B पार्ट तुमचा नायट्रेशन. जसं ब्रोमिनेशन मध्ये आपण बघितलं तसं नायट्रेशन मध्ये काय म्हणणार मित्रांनो, हियर द रिएक्शन इन विच हायड्रोजन ॲटम ऑफ एरोमॅटिक न्यूक्लियस इज रिप्लेस बाय NO2 ग्रुप, नायट्रो ग्रुप. जसं ब्रोमिनेशन मध्ये आपण हायड्रोजन रिप्लेस बाय ब्रोमीन, तसं नायट्रेशन मध्ये आपल्याला हायड्रोजन रिप्लेस बाय NO2 ग्रुप या ठिकाणी करायचं आहे. मग नायट्रेशन जर आपण समजा कॅरी आउट केलं, अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन.
when this benzene undergoes, benzene त्याला NH2 म्हणजे aniline undergoes नायट्रेशन. नायट्रेशन जर करायचं असेल मित्रांनो तर आपल्याला नायट्रेटिंग मिक्सचर वापरावं लागतं ना. नायट्रेटिंग मिक्सचर इज अ मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. बघा आता नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला HNO3, तर आम्ही थोडंसं वेगळं लिहितोय HONO2. चला बघा HNO3 चेक करा. HNO3 concentrated, here concentrated H2SO4. Very important. When this aniline benzanamine undergoes the nitration, जसं ब्रोमिनेशनचं रिॲक्शन तुम्हाला आठवत आहे, पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो ट्रायब्रोमो डेरिव्हेटिव्हचा, ट्रायब्रोमो ॲनिलिनचा. जर तुम्ही नायट्रेशनचा विचार केला मित्रांनो तर हिअर इन नायट्रेशन व्हॉट हॅपन्स, इट गिव्स द प्रोडक्ट. परत आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंगली ऍक्टिव्हिटी आहे, दॅरफॉर या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. लक्षात आहे मित्रांनो, खूप महत्वाची रिॲक्शन आहे. हिअर द प्रोडक्ट ऑफ 10 इज लाईक दिस. दिस वन इज युअर ऑर्थो नायट्रो ॲनिलिन, ओ नायट्रो ॲनिलिन. याच्या सोबत दुसरा प्रोडक्ट मित्रांनो तुम्हाला मिळतो, दॅट वन इज युअर पी नायट्रो ॲनिलिन, पॅरा नायट्रो ॲनिलिन. कारण की NH2 ग्रुप जो आहे तो ओपी डायरेक्टिंग आहे. तो ओपी डायरेक्टिंग असल्या कारणाने तुम्हाला दोघं प्रोडक्टचं मिक्सचर या ठिकाणी मिळालं. ॲट द सेम टाइम, खूप महत्वाची कंडिशन तुम्हाला सांगतोय, ॲट द सेम टाइम बघा आपण हा जो ॲनिलिन आहे, ह्या ॲनिलिनची रिॲक्शन आपण स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम मध्ये करतोय. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, स्ट्रॉंग ऍसिड्स आपण त्याने यूज करतोय. तर हा जो ॲनिलिन आहे, लक्षात ठेवा परीक्षेत एंट्रान्स मध्ये विचारलं जातं, दिस ॲनिलिन, ओके, दिस ॲनिलिन इन स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम. स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम मध्ये जर त्याला तुम्ही ट्रीट केलं, जसं या ठिकाणी आपण करतोय, तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळालेच आहेत, पण स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम मध्ये ॲनिलिन इज कन्व्हर्टेड इनटू धिस आयन. हा जो ॲनिलिन आहे त्याचं कन्व्हर्शन ह्या आयन मध्ये या ठिकाणी होईल. दिस आयन बघा नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. दिस आयन इज कॉल्ड ॲज ॲनिलिनियम आयन. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम असल्या कारणाने ॲनिलिनचं कन्व्हर्शन ह्या रिॲक्शन मध्ये ॲनिलिनियम आयन मध्ये होणार. आणि ॲनिलिनियम आयन जो आहे खूप महत्वाचं आहे, ॲनिलिनियम आयन इज मेटा डायरेक्टिंग. हा जो कंपाऊंड आहे, दिस वन इज युअर मेटा डायरेक्टिंग. तो मेटा डायरेक्टिंग आहे मित्रांनो, आणि तो मेटा डायरेक्टिंग असल्या कारणाने इथे तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळाले, एक ऑर्थो मिळाला, एक पॅरा मिळालाय. अलॉंग विथ धिस याच्या सोबतच तुम्हाला तिसरा प्रोडक्ट पण मिळतो, आणि तिसरा प्रोडक्ट असतो तुमचा मेटा डेरिव्हेटिव्ह, ऑर्थो नायट्रोॲनिल, पॅरा नायट्रोॲनिल आणि एम नायट्रोॲनिल. आपण असं म्हणू शकतो की तो निग्लिजिबल मिळत असेल तर आपण त्याला निग्लेक्ट करणार, पण ऍक्च्युअली हिअर वी कन्सिडर द प्रपोर्शन. प्रपोर्शन जर बघितलं आपण तिघांचं, आपल्याला एक्सपेक्टेड हे दोघंच आहेत. तो ॲनिलिन आयन तयार झाल्यामुळे तो आपल्याला मिळाला, कारण की ॲनिलिन आयन हा मेटा डायरेक्टिंग आहे. ऍक्च्युली द प्रपोर्शन इज हिअर, जो जास्त पाहिजे, जो एक्सपेक्टेड आहे तो 2% मिळतो आपल्याला. हिअर इट इज 51% अँड हिअर इट इज जस्ट 47%. म्हणजे कन्सिडरेबल अमाऊंट, ह्या सर्वांची कन्सिडरेबल अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन प्रोडक्ट मिळाले. मग परत तुम्हाला मोनो डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल, तुम्ही काय करणार, मोनो डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल तर हा जो ॲनिलिन आहे मागच्या याच्याप्रमाणेच, दिस ॲनिलिन इज कन्व्हर्टेड इनटू, मागची सेम रिॲक्शन तुम्हाला देतोय, याचं कन्व्हर्शन तुम्ही कशामध्ये करणार, ॲसेटा ॲनिलिड, NH डबल बॉन्ड OCH3. मग याची रिॲक्शन जर तुम्ही नायट्रिक ऍसिड सोबत केली,
NO3 in the presence of H2SO4. लक्षात असेल. Then here there is a formation of your compound takes place in this way. जसं मागच्या तयार झालं त्याच पद्धतीने तुम्हाला नायट्रो डेरिव्हेटिव्ह मिळेल, मोनो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि मग याचं ऍसिडिफिकेशन केल्यावर याचं कन्वर्शन परत तुम्ही एक तर ऍसिड हायड्रोलिसिस करा किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करा, परत तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला ॲज इट इज कंपाऊंड त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे NH2 तुम्हाला या ठिकाणी मिळेल, म्हणजे तुम्हाला पॅरा डेरिव्हेटिव्ह मिळेल. इन दिस वे नायट्रेशन ऑफ दिस कंपाऊंड इज कॅरीड आउट. तीच रिॲक्शन जे मागच्या ब्रोमिनेशन आपण बघितले, रिस्टोरेशन त्याच पद्धतीने करायचं. तर अशा पद्धतीने सेकंड पार्ट जो आहे त्याला बी पार्ट जो आहे तो कंप्लीट झाला आहे तुमचा नायट्रेशनचा. देन दी थर्ड वन इज आपल्याला आता तिसरा पार्ट आहे सल्फोनेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही हायड्रोजन रिप्लेस करणार बाय SO3H ग्रुप. बघा आपण ॲनिलीनची रिॲक्शन सल्फोनेशनसाठी सल्फ्युरिक ऍसिड सोबत करणार. when aniline is reacted with sulfuric acid H2SO4, बघा H2SO4 under the cold condition, बघा हायड्रोजन ह्या NH2 मध्ये जर ऍड झाला तर मित्रांनो तुम्हाला कंपाऊंड काय मिळेल, NH2 चं कन्वर्शन NH3, याला तुम्ही म्हणणार ॲनिलिनियम. आणि हा HSO4, मग या कंपाऊंडचं नाव काय आलं, ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. When it is heated at about 453 Kelvin, ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला जर तुम्ही हीट केलं तर हिटिंग झाल्यानंतर याचं कन्वर्शन इथं NH2 ग्रुप जो आहे तुम्हाला ॲज इट इज मिळेल आणि हा SO3H विथ द इलिमिनेशन ऑफ H2O, यातला वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून जाईल. बघा वॉटर मॉलिक्यूल जर बाहेर निघालं, इथं 4 हायड्रोजन आहेत, ऑलरेडी 2 हायड्रोजन आपण लिहिले बरोबर आहे, म्हणजे ते H2 आणि ह्या SO4 मधला एक हायड्रोजन असा H2 बाहेर पडेल, म्हणून हा SO3 आणि एक H या ठिकाणी तुमचा शिल्लक राहिला आहे, कारण की इथला हायड्रोजन तो रिप्लेस झाला आहे. तर अशा पद्धतीने हा कंपाऊंड तुम्हाला मिळेल. इट इज नोन ॲज पॅरा अमिनो. चौथ्या पोझिशनला आहे का, फोर्थ पोझिशनला म्हणून 4 पण लिहू शकता तुम्ही. पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. हा जो पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आहे यालाच आपण सल्फानिलिक ऍसिड पण म्हणतो. सल्फानिलिक ऍसिड. आणि ह्या सल्फानिक ऍसिडचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मित्रांनो, सल्फानिलिक ऍसिड बघा या ठिकाणी लिहितोय मी त्याला NH2 आणि पॅरा पोझिशनला SO3H. हा जो सल्फानिलिक ऍसिड आहे इट एक्झिस्ट ॲज अ स्वीटर आयन, म्हणजे यातला हायड्रोजन ऍसिडिक हायड्रोजन ह्या NH2 ला शिफ्ट होईल. शिफ्ट झाल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर तुम्ही कशा पद्धतीने काढणार, बघा हायड्रोजन जर शिफ्ट झाला या ठिकाणी लिहितो मी त्याचं स्ट्रक्चर, तुम्हाला नवीन कंपाऊंड जो मिळेल तो कशा पद्धतीने तुम्ही लिहिणार, अल्टरनेट सिंगल बॉन्ड दाखवले तरी चालतील. बघा या ठिकाणी NH2 चं कन्वर्शन झालं NH3 मध्ये आणि ह्या SO3H चं कन्वर्शन झालं SO3H मायनस NH2+. याला म्हणतो आपण ज्विटर आयन. एकाच याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन जर असेल तर तो ज्विटर आयन आणि हे दोघे एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्ट होत असतात. तर अशा पद्धतीने सल्फोनेशन जर केलं तुम्हाला सल्फानिलिक ऍसिड या ठिकाणी मिळेल किंवा पॅरा अमिनो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मिळेल आणि हा ज्विटर आयन तुम्हाला तुम्ही दाखवा येतो. ऍसिड आणि बेस दोघं ग्रुप त्याच्यामध्ये, दिस इज युअर ऍसिडिक ग्रुप, दिस इज युअर बेसिक ग्रुप. एका याच्यामध्ये ऍसिड बेस ग्रुप म्हणून त्यांचं इंटर कन्व्हर्शन होत राहील. ऍसिडिक ग्रुप जो H+ आयन देईल, बेसिक ग्रुप H+ आयन ऍक्सेप्ट करेल. तशा पद्धतीने सल्फोनेशन तुमची रिॲक्शन कंप्लीट झाली आहे. 8वी जी रिॲक्शन आहे ती या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. या ठिकाणी आपण आज थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण शेवटचा पार्ट असेल तुमच्या ह्या चॅप्टरमधला तो कंप्लीट करणार, जे चॅप्टर तुमचं नेक्स्टला संपेल. तर मित्रांनो व्यवस्थित व्हिडिओ बघा, नोट्स व्यवस्थित लिहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत ते सबस्क्राईब करा. भरपूर साऱ्या व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. नवीन नवीन व्हिडिओज मी तुम्हाला अपलोड करणार आहेत. ह्या चॅप्टरची रिव्हिजन व्यवस्थित करून टाका, कारण की ह्या चॅप्टरवर तुम्हाला कधी पण टेस्ट देता येऊ शकते. अशा पद्धतीने तुमची तयारी असली पाहिजे. तर येत्या 2-3 दिवसामध्ये ह्या चॅप्टरवर आपण टेस्ट घेणार आहोत. आजसाठी एवढंच असणार. थँक्यू, बाय.